भगवान गौतम बुद्धांचा, छत्रपती सम्राट अशोकांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती संभाजी महाराजांचा, छत्रपती शाहू महाराजांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, भिक्खू संघाचा महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे। आवाज आनी चाहिए, महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे। सगळ्यांचे हात वरती गेलेच पाहिजे, महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे, महाबोधी महाविहार मुक्त झालेच पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा। आज आपल्या सोबत महाबुद्धविहार हस्तगत करण्यासाठी महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर भगत साहेब आपल्या सोबत आहे, तर जाणून घेऊया त्यांचं म्हणणं काय। जे आंदोलन ठाण्यामध्ये चालू आहे महाबुद्धविहार बौद्धांच्या ताब्यात घेण्यासाठी, आपण त्याच्यात हजेरी लावलेली, काय सांगाल? मला पूर्ण विश्वास आहे की जे आमचं पवित्र स्थान आहे बौद्ध गयेला महाबोधी विहार, त्याच्यावर जे बेकायदेशीररित्या जो काही त्यांनी ताबा मिळवलेला आहे, त्या सगळ्या पुरोहितांना आणि पुरोहितशाहींच्या ज्यांनी सांभाळलेले पुरोहितशाही त्यांच्या मालकांना माझं सांगणं आहे, मी एक साधा शाहीर आहे, मी बाबासाहेबांचा शाहीर आहे की आपण लवकरात लवकर हा कायदा पाठीमागे घ्या आणि आमचं विहार आमच्याकडे द्या। आणि जर ते मिळालं नाही तर या महाराष्ट्राच्या नव्हे, या भारताच्या नव्हे, तर जगातली सगळी मानवता जी बुद्धाच्या पायावर उभी आहे ती सगळी उभी राहील। मी आता परदेशात होतो, मी बघितलं परदेशात सुद्धा माणसं संवेदनशील पद्धतीनं या महाबोधी विहाराच्या मागणीसाठी, या मुक्तीसाठी काम करत आहेत। जर्मनीमध्ये, फ्रान्समध्ये, ब्रिटनमध्ये, लंडनमध्ये, संपूर्ण अमेरिका, US मध्ये, बोस्टनमध्ये, मिशिगनमध्ये, मी डलासला गेलो, मी कोलंबिया विद्यापीठामध्ये गेलो, सर्वत्र हे काम चालू आहे। तर हे फक्त राष्ट्रीय आंदोलन नाही, हे आंतरराष्ट्रीय आंदोलन आहे आणि तुम्हाला कायदा पाठीमागे घ्यावाच लागेल आणि घेतला नाही तर आम्ही सगळे लोक शेवटचा अंश शरीरामध्ये असेपर्यंत लढू, हे बाबासाहेबांना दिलेलं आम्ही वचन आहे। कोण म्हणते देणार नाही, कोण म्हणते देणार नाही? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, महात्मा ज्योतिराव फुलेंचा, देशामध्ये बीजेपीची सरकार आणि केंद्रामध्ये बीजेपी बसलेली आहे, तर केंद्राने जर हस्तक्षेप केला तर हे महाबोधी विहार हे बौद्धांच्या ताब्यात भेटू शकतं, पण तसं दिसत नाही। केंद्र सरकार याच्यामध्ये हस्तक्षेप का करत नाही? कारण ते मुळात आमचा जो बुद्धाचा जो लढा आहे, बौद्ध धर्माच्या विचाराचा लढा जो आहे तो वैदिकतेच्या विरोधात आहे आणि हे सगळे वैदिक आहेत। हे वैदिक हे ब्राह्मण संस्कृतीचे, ब्राह्मण्यवादी संस्कृतीचे पाईक आहेत आणि आम्ही श्रमण संस्कृतीचे पाईक आहेत। ते वैदिक आहेत, आम्ही अवैदिक आहे आणि हा लढा आंतरविरोध हा इतिहासामध्ये हजारो वर्षांचा आहे। या काळामध्ये त्यांनी समजून घ्यावं की हे काळ विज्ञानाचा काळ आहे आणि या काळामध्ये तुम्ही वैदिकतेचे जर काही भानगडी कराल तर तोंडावर पडाल। ठीक आहे, 5-10 वर्ष काय नसते, जगाच्या इतिहासामध्ये 5-10 वर्ष ही फार मोठी गोष्ट नसते, पण ही जनता जर उठली तर तुम्हाला सेंटरमध्ये पण ठेवणार नाही आणि स्टेटमध्ये पण ठेवणार नाही। एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्र सरकारमध्ये जे आता आंदोलन चालू आहे, महाराष्ट्राच्या मध्ये चालू आहे, महाराष्ट्र सरकारनं आपला आदेश काय असेल या आपण मागणी काय असेल महाराष्ट्र सरकारकडे? हे पहा, या राज्याचे मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री हे चांगले जाणून आहेत की ही बाबासाहेबाची भूमी आहे, इथे बाबासाहेब जन्माला आले, बाबासाहेब यांचं कार्यक्षेत्र आहे आणि बाबासाहेबांची जनता भले विखुरलेली असेल पण मुद्दा आमच्या अस्मितेचा आला, आमचे सगळे जात पात, आमचे सगळे पक्षभिक्ष सगळे गळून पडतात, आमचे सगळे गळून पडतात। आम्ही बाबासाहेबांसाठी जीव द्यायला तयार आहोत हे त्यांना माहिती आहे। आणि फडणवीस, तुम्ही कुठल्या जातीचे, कुठल्या पंथाचे, कोण आहात, कुठल्या विचारांचे हे मला माहीत नाही। महाराष्ट्रामध्ये बाबासाहेबांची भूमी आहे आणि इथेच आम्ही धर्मांतर केलेलं आहे। तुमच्या नागपूरमध्ये आम्ही धर्मांतर केलेलं आहे। तुम्हाला जर दाखवून द्यायचं असेल की तुम्ही चांगले आहात तर त्या दिल्लीच्या सरकारला पत्र लिहा आणि सांगा की इथे बाबासाहेबांनी धर्मांतर केलं,
ते फार महत्त्वाची गोष्ट आहे इतिहासातली. मानव जातीच्या उत्थानाची सगळ्यात उच्च बिंदू आहे तो. ते तर महाराष्ट्रामध्ये घडलेला आहे, नागपूरमध्ये. आणि म्हणून तुम्ही पत्र पाठवा सेंटरला, त्या कायदा पाठीमागे घ्या आणि जी घुसखोरी पुरोहितांनी केलेली आहे ती घुसखोरी मागे घ्या आणि हेच विहार बौद्धांच्या ताब्यात द्या. बौद्ध म्हणजे उद्धार झालेले मानव, विज्ञानवादी मानव. आम्ही बाकीचे काय भानगडी करत नाही. आम्हाला या जगामधली सगळी मानवजात ही विज्ञानाच्या पायावर सुखानं आनंदानं राहावी, सगळ्यांचं भलं व्हावं, आनंद सुख सगळ्या मानव जातीला मिळावं ही आमची प्रार्थना आहे. एक शेवटचा प्रश्न, आपल्या शायरीतून, आपण महाराष्ट्राचे ख्यातनाम शाहीर आहात, या शायरीच्या माध्यमातून काय सांगा? चलो चलो रे चलो चलो, चलो बुद्ध की ओर चलो, चलो चलो रे चलो चलो, चलो बुद्ध की ओर चलो, चलो चलो रे चलो चलो, चलो बुद्ध की ओर चलो, चलो चलो रे चलो चलो, चलो बुद्ध की ओर चलो, चलो चलो रे चलो चलो, चलो बुद्ध की ओर चलो, चलो चलो रे चलो चलो. खूप खूप धन्यवाद. हे होते शाहीर भगत. चलो चलो रे बुद्ध की ओर चलो ह्या शायरीच्या माध्यमातून महाराष्ट्र शासन असेल, केंद्र शासन यांना एक आव्हान केलेलं आहे की लवकरात लवकर आमचं जे बोधगया महाबोधी विहार आहे ते बौद्धांच्या ताब्यात द्या. कॅमेरामॅन निर्मलसह मी विजय केदार, मराठी नेटवर्क न्यूज, ठाणे, महाराष्ट्र.